नमस्कार, मी विलास आठवले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीमध्ये मी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिवसेनेसाठी हा लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व ठाणे आणि कल्याण डोंबिवली या परिसरात आहे. म्हणूनच गेल्या 5 वर्षात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले जे खासदार आहेत त्यांनी काय केलं, लाल किल्ल्यावर डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ इथल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांना कुणाला पाठवायचं आहे आणि नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याविषयी त्यांचं मत काय हे जाणून घेण्यासाठी लाल किल्ला एक्सप्रेस आज कल्याणमध्ये पोहोचलेली आहे. हे सर्व डोंबिवलीकर, कल्याणमधले, अंबरनाथमधले सगळे मतदार आहेत, राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही आहेत आणि विद्यार्थी आणि सामान्य मतदारही आहेत. आणि त्याचबरोबर व्यासपीठावर महेश तपासे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, जोगदंड आम आदमी पक्षाकडून, दीपेशजी शिवसेनेकडून आणि राजेशजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या ठिकाणी चर्चेत सहभागी होत आहेत. सर्वात आधी जो जीता वही सिकंदर असे एक म्हण असते आणि म्हणूनच एका मताने जिंका किंवा 1000 मताने जिंका, पण जिंकला तो सिकंदर. गेल्या 5 वर्षात शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांनी 5 वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी काय काय कामं केली हे थोडक्यात सांगावं. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे जेव्हापासून निवडून आले त्यांनी प्रथमतः जे रेल्वेचे प्रश्न आहेत आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे आरोग्याचे प्रश्न असो, अनेक प्रश्न त्यांनी पार्लमेंटमध्ये सुद्धा मांडले. डोंबिवली आणि कल्याण लोकसभा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात एकूण 11 रेल्वे स्टेशन्स येतात. आता जर तुम्ही बघत असाल की दिवा रेल्वे स्टेशनची परिस्थिती काही वर्षांपूर्वी अत्यंत वाईट होती, परंतु दिवा रेल्वे स्टेशनचा कायापलट करण्याचं काम डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. तिथपासून ते जे सगळे स्टेशन्स कल्याण लोकसभेमध्ये येतात त्या स्टेशनचा कायापलट करण्याचं काम डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलं. आरोग्याच्या सेवा असतील, आरोग्याच्या सेवा सुधारण्याचं काम केलं. लोकांचं जीवन, राहणीमान आणि आरोग्याच्या सेवा. आता तुम्हाला कालच सांगतो, डोंबिवलीमध्ये आपण रेडिओलॉजीचं भूमिपूजन केलेलं आहे. उल्हासनगरमध्ये आपण जे कामगार हॉस्पिटल आहे त्याचा कायापलट करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जवळजवळ 2 कोटीचा आपल्याला तिथे निधी दिलेला आहे. कळव्याचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी रेडिओलॉजी आणि तुम्हाला MRI, CT स्कॅन हे सगळं अल्प दरामध्ये सुरू झालं आहे. रेल्वेचं काम झालं, आरोग्याचं काम झालं, आणखी काय झालं सांगा. रेल्वेची कामं झालेली आहेत, आरोग्याची कामं झालेली आहेत. लोकांना तुम्हाला सांगतो, या कल्याण लोकसभेचं एक वैशिष्ट्य सांगतो. कल्याण लोकसभेमध्ये सरकारची जी योजना आहे अपंगांसाठी जी योजना आहे त्या योजनेतनं कल्याण लोकसभा एकच मतदारसंघ पूर्ण भारतामध्ये ज्यामध्ये 900 अपंगांना आपण पाय, कोणाला ज्यांना इयरिंग एड, चष्मे आणि ज्यांना इयरिंग एड नव्हते, ज्यांना पाय नव्हते त्यांना पाय देण्याचं काम, ज्यांना हात नव्हते, ज्या अपंगांना हात नव्हते, कल्याण लोकसभा मतदारसंघ देशामधला एकमेव मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये 900 अपंगांना मतदारसंघ. महेश तपासे, मला सांगा की यांनी जी कामं सांगितली कुठपर्यंत आलेली आहेत? रेल्वेचे असतील, आरोग्याचे असतील किंवा आणखी काय प्रश्न आहे खासदाराचं किंवा केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं जिथे दुर्लक्ष झालंय? दीपेश मात्र एक चांगला तरुण सहकारी आहे. त्याला माहिती नाही की लोकसभेमध्ये बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका दिवसात 5000 लोकांना कर्णबधीर जे होते त्याने 5000 लोकांना यंत्र एका दिवसात दिले. म्हणजे 900 आणि 5000ची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी मगाशी खासदारांची नाव घेताना खासदार एकनाथ शिंदे, खासदार एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असं म्हटलं. म्हणजे खासदार साहेब स्वतःची खासदार म्हणून जी ओळख आहे ती निर्माण करण्यामध्ये पूर्णपणे सपशेल अपयशी झालेले आहेत. ही कल्याण डोंबिवलीच्या जनतेची भावना आहे. ज्या रेल्वेच्या संदर्भात आपण आता प्रश्न मगाशी उपस्थित केला दीपेशजी, त्या डोंबिवली स्थानकामध्ये एका वर्षाला 800हून अधिक रेल्वे अपघातात मयत झालेलीची नोंद ही तुमच्या रेल्वे पोलिसांकडे आहे. आणि सकाळच्या वेळेला महिलांना रेल्वेमध्ये बसता येत नाही, ही अवस्था आहे. अजूनपर्यंत खासदारांनी दिल्लीच्या दरबारी म्हणजे दिल्लीच्या रेल्वे मंत्रालयाकडे ज्या कल्याण डोंबिवलीसाठी महत्वाची योजना आणायला पाहिजे होती, जो आमचा डबल ट्रॅक व्हायला पाहिजे होता दिव्यापासून ठाण्यापर्यंत, तो गेल्या 4 वर्षामध्ये झालेला नाही. ही अवस्था आहे. खासदार हे पूर्णपणे अपयशी झालेले आहेत, फेल झालेले आहेत. ते व्यक्ती जरूर चांगले असतील त्याच्याबद्दल काय माझं दुमत नाही, परंतु खासदार म्हणून जे ह्या शहराला त्यांचं देणं लागतं, एक लोकप्रतिनिधी म्हणून देणं लागतं, ते खासदार फेल झाला असं तुमचं म्हणणं आहे. रेल्वे संदर्भात जे काही आहे ते प्रश्न सुटलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण मी मतदारांना विचारतो, सगळ्या पक्षाचं, कुठल्याही पक्षाचं असा, खासदारांचं काम गेल्या 4-5 वर्षात चांगलं असं किती लोकांना वाटतं? तरी हात वरती करा. आता हात खाली. ज्यांना काम व्यवस्थित झालं नाही, न्याय देता आला नाही लोकसभा मतदारसंघाला, असं किती लोकांना वाटतं?
खासदारांकडून न्याय देता आला नाही. खूप कमी आहे. ठीक आहे, अगदी थोडक्यात सांगा मला, एक 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 समर्थनार्थ आणि एक जो विरोधक आहे, मला सांगा काय काय व्हायला पाहिजे होतं? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आरोग्याचा. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर थोडक्यात बघितलं तर 20 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. आता सध्या तर युती आहे. यांच्याकडून साधा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक MRI मशीन, सिटी स्कॅन मशीन ही यांना लावता येत नाही. आजही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एवढी दुरावस्था आहे, तिथं जर बर्न केस असेल तर मुंबई आणि कळव्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि शिक्षणाची तीच परिस्थिती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे सांगतायत रेल्वेची, तर रेल्वेला साहेबांनी सकाळी 8 वाजता प्रवास करून दाखवावा, मग समजेल किती यांनी बदल. सकाळी 8 वाजता प्रवास करून दाखवा एक शिवसैनिक. चला तुम्ही सांगा, मला सांगा की त्यांनी म्हटलं की आरोग्य MRI मशीन नाहीये, तुम्ही सकाळी 8 वाजता प्रवास करा. ते काय वाटतं खासदारांविषयी आणखी? ह्या ज्या काही समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत, सकाळची फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधूनच ट्रेन जाते का? त्यावेळेला तिथेच फक्त हा असा अंबरनाथ पकडूया, विठ्ठलवाडी आहे, उल्हासनगर, हे सगळे लोकसभा मतदारसंघात येतात ना. आज आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की बाहेरून येणारा लोंढा थांबवा. तो थांबवण्यासाठी आतापर्यंत जेवढे सरकार झाले ते सर्व अपयशी झाले. त्यांनी जे काय प्रयत्न केले असे शिवसेनेने पहिल्यापासून त्याची मागणी केली, परंतु आजवर त्याच्यावरती कोणीही विशेष असा तोडगा काढलेला नाही. लोंढ्यांमुळे सगळी अस्तव्यस्त आहे लोकसभा. तेच आहे, जर आहे ना हा पायाभूत सुविधेमध्ये हा जर जनसमुदाय जास्त वाढला तर त्याच्यावर बर्डन येणार, म्हणजे ताण येणार. तुमची कुठल्या पक्षाच्या? साहेब मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना. बोला. खरं तर खासदार साहेबांना पत्रांना उत्तरं द्यायला पण वेळ नसतो. दिवा वसई हा एकदम सेन्सिटिव्ह विषय आहे. लोक लटकत प्रवास करतात. अख्ख्या दिवसभरामध्ये फक्त 8 ते 9 ट्रेन चालतात तिकडे. त्या 8 ते 9 ट्रेन लोकल, त्या पण शटल लोकल, त्या वाढवण्यासाठी आपण त्यांना पत्र लिहिलं होतं, रेल्वे मिनिस्ट्रीला पत्र लिहिलं होतं, पण त्यांना साधं त्याच्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाहीये. लक्ष द्यायला वेळ नाही असं म्हणणं आहे. पण मनसेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी विचारतो, तुम्ही तपासी यांची बाजू ऐकली किंवा शिवसेना यांची बाजू ऐकली, तुमच्या दृष्टीने कसं काम झालं सांगा? माझे मित्र ठाकरे यांनी उल्लेख केला की रेल्वेमध्ये प्रशंसनीय काम सन्माननीय खासदार साहेबांनी केलं. मध्यंतरी दिवा स्टेशनला लोकांनी उठाव केला. संपूर्ण दिवावासीय रेल्वे स्टेशन, रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्याच्यानंतर रेल्वे मंत्री दिव्याला आले. त्याच्यानंतर दिवा लोकल ही सँक्शन झाली. याचा अर्थ खासदार फेल आहेत, खासदार काम करत नाही. दुसरी गोष्ट आरोग्याचा विषय, जास्त लांब नको. आता त्यांनी प्रायव्हेटला PPPच्या माध्यमातून ह्या सगळ्या सिटी स्कॅन आणि या मशीन येतात. 22 वर्ष स्थानिक असो किंवा खासदार यांचा आहे किंवा आमदार यांचे आहेत, मग 22 वर्षात तुम्हाला साध्या MRIच्या मशीन घेता आलं नाही. ICUच्या दोन मशीन आहेत ICUच्या, ज्या आपण व्हेंटिलेशन मशीन म्हणतो. लोकसभेमध्ये जे विधानसभा आहेत त्या लोकांसाठी पण सुविधा नाहीये का अंबरनाथ? बिलकुल नाही. शास्त्रीनगर रुग्णालय असो, रुक्मिणीबाई रुग्णालय असो, तुमचं उल्हासनगरचं सिव्हिल हॉस्पिटल आहे, काय सुविधा आहेत तिकडे? खासदारांनी आता मागणी केली. ही मागणी तर आम्ही म्हणजे आमचे मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी कधीच केलेली आहे. सिव्हिल हॉस्पिटलला आणि या दोन्ही हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा द्यावा. नंतर तुमच्याकडे येतो, पण मला सांगा, आता तुम्ही ऐकलं की तुम्ही जे सांगताय त्यात काही तथ्य नाही असं यांचं म्हणणं आहे. मी आता थोडीशी सुधारणा करतो. उल्हासनगरमध्ये जे कामगार हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी 120 कोटी रुपये खासदारांनी मंजूर करून आणले. उल्हासनगरमधलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याचं चांगलं काम करण्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलं. मला तुम्हाला काही गोष्टी नमूद करायच्या आहेत. तुम्ही जर आता दिवा स्टेशनची परिस्थिती बघाल, यांनी सांगितलं की खासदारांनी हा प्रश्न लोकसभेत मांडल्यानंतर दिवा लोकल सँक्शन झाली आणि फास्ट ट्रेनला दिवा स्टॉप मिळाला. राजेशजी थांबा, दुसऱ्यांची ऐकायची मनस्थिती ठेवा. अरे असं नसतं. तुम्हाला सांगतो, दिवा लोकलला तिथे मिळालं. दिवा स्टेशनची परिस्थिती तुम्ही जाऊन बघा. गेल्या 4 वर्षापूर्वी दिव्याला 2च प्लॅटफॉर्म होते. 4 प्लॅटफॉर्म झाले. हे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेने केलं. कोपर स्टेशनला दुसऱ्या प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे. ठाकुर्ली स्टेशनचा कायापालट झाला. तुम्ही बोलू नका. ठीक आहे. आता मी दोघांचं ऐकलं. ठीक आहे. चला जोगदंडी, मला सांगा की हे झालं रेल्वेच्या संदर्भात. हे म्हणतात की नाही झालं, खासदारांनी काय नाही केलं, म्हणतात खासदारांनी केलं. आणखी काय म्हणजे वाढता म्हणजे शिवसैनिक जो आहे त्यांनी असं म्हटलं की वाढते लोंढे आहेत त्याच्यामुळे प्रचंड ताण येतोय आणि सगळ्या मूलभूत सुविधांना पोहोचवण्यात उशीर होतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. बोला. अगदी बरोबर आहे.
याला जबाबदार कोण आहे? म्हणजे हे कल्याण डोंबिवली हे सगळं बोर्डिंगचं शहर आहे ते. अगदी बरोबर आहे. आपल्याला सांगतो की कल्याणमधलं रुक्मिणीबाई हॉस्पिटल, डोंबिवलीतलं शास्त्रीनगर आणि अंबरनाथलं छाया रुग्णालय ही सरकारी रुग्णालय आहेत. उल्हासनगरमधलं कामगार रुग्णालय. आपण तिथे जाऊन परिस्थिती बघू शकता. जर कल्याणमध्ये जर एखाद्या गरीब पेशंटला जर डिलिव्हरी करायचं असेल तर शास्त्रीनगरला आणावं लागतं. ती सुविधा कल्याणमध्ये हे देऊ शकलेले नाहीयेत. नाही, कोण जबाबदार आहे? राज्य आता हे- याला राजकीय व्यवस्था की शास्त्रीनगरमध्ये हो, मग ही- म्युन्सिपालिटीचा ऐका, आहे, मी काय म्हणतोय? शिवसेनेची सत्ता आहे म्हणून इथे चांगलं काम होत आहे. ऐका. त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये आणायला लागतं. नाही, आणावं लागतं. मान्य करतात, हे मान्य करतात. नाही, की मान्य- शास्त्रीनगरमध्ये आणतो अहो, आम्ही. ऐका, मी काय म्हणतोय, कल्याणमध्ये तुम्ही करायची सुविधा असेल देऊ तर शकत शास्त्रीनगर- नाहीये. डिलिव्हरी करायची असेल शास्त्रीनगर नाही, नाही, ठीक आहे, ठीक आहे, बोलून देतो. बोलू बोला 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 बोला. काय आहे, कल्याणमध्ये डिलिव्हरी तुम्ही हॉस्पिटल उभारलेले नाहीये. विचार फेल्युअर आहे खासदारांचं. हे कल्याणमध्ये आमच्याच कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रकारची आणतात सुविधा नाहीयेत. कल्याण पूर्वेमध्ये जाऊन बघा, रुग्णालय अतिशय वाईट परिस्थिती आहे. आम्ही मोर्चा काढला होता. मोर्चा काढल्याच्या नंतर खासदारांना जाग आली आणि त्याच्यानंतर खासदार आयुक्तांना जाऊन भेटले आणि पीपीपी पब्लिक पार्टनरशिप फॉर्म्युल्यावरती हे मशीन आणतायत. आम्ही तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. पूर्णपणे आरोग्य सुविधा सगळ्यांना मोफत आहेत. एकही रुपया घेतला जात नाहीये. 200 टेस्ट आमच्या फ्री हॉस्पिटलमध्ये आहेत. पण चला, ठीक आहे ठीक आहे. आरोग्यावर चर्चा झाली आणि रेल्वेच्या सुविधेवर चर्चा झाली. पण ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील आणखी काय वेगळे प्रश्न आहेत यावर चर्चा. पुन्हा एकदा स्वागत. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. इथे जी आहे ती शिवसेनेची सत्ता आहे. 4 वर्ष भांडण केल्यानंतर शिवसेना आणि बीजेपी यांनी युतीची घोषणा केलेली. अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर गेले, साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि युतीची घोषणा करण्यात आली. पण या ग्राउंडवर काय सुरू आहे? शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ता हा एकमेकांना मदत करणार आहे का? हा माझा साधा प्रश्न आहे आणि हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ असेल, भिवंडी लोकसभा मतदारसंघ असेल, भाजप आणि शिवसेनेचं जमत नाही. आपण आता पाहूया इथे कल्याणमध्ये काय परिस्थिती आहे. मला हे सांगा, सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, शिवसेना आणि भाजपचं कल्याणमध्ये जमेल काय? जमेल असं वाटतं तरी हात वरती बिलकुल करा. आहे. बिलकुल आहे. बिलकुल नाही. जमेल नाही बोला. जमेल का? जमेल का? हात खाली. ज्यांना जमणार नाही असं किती लोकांना वाटतं? बोला बोला. चला, ठीक आहे, जमेल वाटतं. मला सांगा, भाजपचा एकही कार्यकर्ता मला इथे दिसत नाही. कशी मदत करेल तुम्हाला? जमतच नाही. आम्ही कोणाला बीजेपीचे हा नक्कीच करतील. शिवसेनेचा साहजिकच मतदारसंघ आहे. वरिष्ठांनी जो निर्णय घेतलाय किंवा यापूर्वी जो युतीचा जो विषय होता किंवा जे भांडण सगळं भांडण विसरलं. तुम्ही चर्चेचा जो विषय आता घेतलात की त्यांच्यामध्ये जी भांडणं झाली होती आणि नंतर एकत्र आले 4 वर्षात. सर, वरिष्ठांनी घेतलेला निर्णय हा अगदी योग्य आहे. कारण जर नाही, निर्णय योग्य आहे, निर्णय योग्य आहे. पण ग्राउंडवर काय मला सांगा? काल भिवंडीमध्ये नक्की करणार सहकार्य. भारतीय जनता पक्ष आम्हाला पूर्णपणे सहकार्य करणार. आम्ही तेवढ्याच जोमाने त्यांना सहकार्य. चला, ठीक आहे. मी राष्ट्रवादी, मला सांगा, याचं जमेल? भाजप नाही जमणार. का जमणार नाही? काय परिस्थिती आहे? राजकारण काय इथलं? तुम्हाला दिसतच आहे, रेल्वेचे कितीतरी समस्या आहेत, जसे काय हॉस्पिटल, रेल्वे, महिलांसाठी काही सोयी नाही. खूप साऱ्या समस्या आपण सांगू शकत नाहीयेत. चला, इथे पक्षाचा नाही असं कोण आहे मला सांगा? कुठल्याही पक्षाचा नाहीये. नक्की नाहीये तुम्ही? हे बघा, कुठल्या शिवसेनेचे आहेत का? भाजपचे आहेत का? नाही तर उद्या दुसऱ्या दिवशी मी चालवणार सर्कल करून. आता मला सांगा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला वाटत असेल की हा काय प्रश्न आहे? शिवसेना भाजपचं जमेल? 100%. कारण मोदींनी जो विकास चालू केलाय तो फक्त शिवसेना बोला, बोला. संघवाले. बोला, बोला. हा. संघवाले. जो संघवाले. ऐकून बोला, बोला, बोला. घ्या, ऐकून घ्या. तुमचा आवाज जातो. जो विकास मोदी आणि शिवसेनेने चालू केलेला आहे तोच विकास पुढच्या 50 वर्ष चालणार आहे भारतात. हे लोकं टिकणार नाही. हे कोणीही टिकणार नाही. हे कोणी टिकणार नाही 50 वर्ष. हा, ठीक आहे. मी आता दुसऱ्यांकडे जातो. आणखी कोण आहे? चला, नाही पक्षाचं नाही आहे. कुठल्या पक्षाचं आहे? नाही, ठीक आहे, मी नंतर येतो. मग पक्षाचं नाहीये कोण? तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? कुठलाच नाही. हे सगळे पक्षवाले आहेत. चला, ठीक आहे. आता मी शिवसेनेचे जे प्रतिनिधी आहेत, दीपे म्हात्रेजी, मला सांगा, या कार्यक्रमाला भाजपलाही आपण निमंत्रित केलं होतं. अजूनही राग आहे. भिवंडीचा राग आहे, मावळचा राग आहे, जालन्याचा राग आहे, अर्जुन खोतकर विरुद्ध दानवे याची लढाई आहे. हे काय गणित आहे? का तुमच्या कार्यक्रमाला येत नाहीयेत भाजपवाले? तुम्हीच आता सांगितलं की भाजपची आणि शिवसेनेची युती आली आहे
भाजपचा कार्यकर्ते न येण्याचं कारण एवढंच आहे की शिवसेनाच भाजपची बाजू इथे लढवणार आहे आज. कारण आमची युती आहे ना, त्याच्यामुळे आम्हीच बाजू लढवणार. तुम्हाला सांगतो भाजपची बाजू तुम्ही लढवणार. भाजपची बाजू, कारण आमची युती आहे ना. महापौर आणि आयुक्तांच्या अंगावर भाजप मी नगरसेवक मागे तुम्हाला फेकल्या. सांगतो, दोन-दोन आपल्याला उद्घाटन या गोष्टीची जर चर्चा करायची असेल तर विकासावर चर्चा झाली पाहिजे. यांना फक्त लोकांना मारणं हिंसा आणि व्हिडिओ लाईव्ह करणं, दुसऱ्या याच्याशिवाय काही जमत नाही. तुम्हाला सांगतो, विकासाबद्दल जर बोलायचं असेल तर यांना विकासाचा दृष्टिकोन दिसत नाही. यांना फक्त लोकांना मारणं, लोकांना व्हिडिओ लाईव्ह करणं, दुसरं काय यांना येत नाही. अगदी थोडक्यात मला ब्रेक घ्यायचा. राजकीय परिस्थिती काय असेल? माननीय मुख्यमंत्री एका तीरावर यांचे 29 नगरसेवक होते, 29 आता 9 झाले. 9 कसे काय झाले विचारा. उद्घाटनाला सुद्धा 29 चे 9 कसे झाले जरा विचारा. बांगड्या फेकतात. यांचे यांचे 29 नगरसेवक होते, आता 9 कसे झाले विचारा. 40 ठीक वर्ष आहे, एकही ठीक आहे. आमदार महेशजी, नाही. अगदी थोडक्यात सांगा, राजकीय दृष्ट्या तुम्हाला हे कल्याणमध्ये काय दिसतं? 40 वर्ष लागली. कल्याण डोंबिवली शहरामध्ये जर त्या ठिकाणी पाहिलं तर शिवसेनेने भाजप हे पूर्णपणे वेगळे झालेले आहेत. मनापासून इथे जे कार्यकर्ते वेगळे झालेले आहेत आणि एकमेकांना पाडण्याची भूमिका सातत्याने महापालिकेच्या निवडणुकीमध्ये झालं. मी घेतली. ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर ब्रेक नंतर खूप महत्वाची चर्चा. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये गेल्या 5 वर्षात जे द्वंद्व सुरू आहे, जे युद्ध सुरू आहे, त्यावर माझे प्रश्न असणार आहे. कारण देशाचा पंतप्रधान हा जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा उजळत असतो. तो कणखर असावा लागतो, तो आर्थिक धोरण ठरवतो. म्हणूनच ब्रेक नंतर मी ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपल्याला पंतप्रधान कसा हवाय ही चर्चा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एक वैचारिक धोरण लागतं, एक कणखरपणा लागतो आणि त्याचबरोबर लोकांशी संवाद साधण्याची कला लागते. आणि कामकाज करताना म्हणजे सरकारमध्ये काम करताना, मंत्री म्हणून काम करताना कुणाची ममत्व नाही आणि कुणाशी शत्रुत्व नाही अशा प्रकारची शपथ पंतप्रधान किंवा मंत्र्यांना घ्यावी लागते. म्हणूनच गेले 4 वर्षापासून राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशा प्रकारची एक लढाई पाहायला मिळते, वैचारिक लढाई पाहायला मिळते, मैदानातही, सोशल मीडियामध्येही, फेसबुकमध्येही. आणि म्हणूनच कल्याणमधील मतदारांना, कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांना कसा पंतप्रधान हवाय याविषयीचा हा सेगमेंट आहे. आणि म्हणूनच मला हे सांगा की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? हात खाली वर करायचे, आवाज नाही करायचा, हात खाली. चला, ज्यांना राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं वाटतं त्यांनी हात वरती करा. राहुल गांधी नको. चला, ठीक आहे. चला, तिसरी आघाडी जी आहे, तिसरी आघाडी ही सुरू आहे. म्हणजे महागठबंधन, काँग्रेस आणि भाजप अशी एक लढाई सुरू आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातल्या मातीतले आहेत. शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं सांगा. तुमचं नाव काय? हा, का वाटतं शरद पवार पंतप्रधान व्हावे असं का वाटतं? काय धोरण आहे त्यांच्याकडे, काय काम आहे? पवार साहेबांकडे सर्व देशातील, सर्व धर्मातील लोकांना सामावून घेण्याचा अनुभव आणि तेवढाच त्यांच्याकडे समजूतदारपणा आहे आणि ते देशाचं निश्चितपणे कल्याण करू शकतील याची मला ठाम खात्री आहे. चला, ठीक आहे. आता इथे नरेंद्र मोदी व्हावेत असं किती? एक मिनिट. हा, का व्हावेत वाटतं मला सांगा. राहुल गांधी का नको, शरद पवार का नको? नरेंद्र मोदींनी जे काम केले 5 वर्षामध्ये आणि सर्व आपला भारताचा जो टंका लागलेला आहे, कुठेही जावं तुम्ही फक्त भारताचं नाव आहे. आता आम्ही माझं वय 62 आहे, पण आज पण आम्ही कधी बघितलं नाही. पण सगळ्या फॉर्ममध्ये कुठेही गेलं तर आपल्या भारताचं नाव आहे. कुठे कधी फेकू म्हणतात. 15 लाखाचं काय झालं असा आरोपही होतो. आणि आताच एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हटले की कधी नको म्हणून. हे जे आरोप आहे हे किती सत्य आहेत? सत्य बिलकुल नाही. तरी काम करून दाखवलेलं आहे आणि हे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. 800 रुपये सिलेंडर. विकासाचे काम काय केले ते सांगा त्यांनी. आज मोदींनी जे विकासाचे काम केले ते मागच्या 60 वर्षात झाले नव्हते. खात्यात 15 लाख आले वाटतं. उभे राहा. मोदी साहेबांनी जो काम केलाय ना साहेब, सर्व योजना आणल्यात त्यांनी आणि सर्व व्यवस्थित केलेले आहे. ते भारताचे प्रधानमंत्री परत बनतील. मला ठामपणाने माहिती आहे का ते बनतील. तुम्ही शिवसेनेच्या आहात साहेब? टोपी दिसते. टोपी दिसते. मला सांगा, 4 वर्ष सामनामध्ये चौकीदार चोर आहे, फेकू, हा, स्वबळावर, हे काय होतं? म्हणजे
आता तुम्हाला काय वाटतं? आधी वाटत नव्हतं की देशाचं वाटोळं केलं? साहेब, जेवढे शिवसेनेचे आणि भाजपची जे आमची जे काय तुम्ही बोलता भांगर, ते भांगर ती तुम्ही आता लांब ठेवा आणि ऐकून घ्या. या भांगडीमध्ये ना प्रधानमंत्री मोदीजीच होणार आणि बाळासाहेब ठाकरेंचा त्यांच्या मागे फुल सपोर्ट असणार. आणि ज्याने ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरे पिक्चर बघितला असेल, सर्व मराठी लोक, आम्ही कुठल्याही पक्षाचा माणूस असेल तो ठाकरे पिक्चर बघून आलेले आहे. जय महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचा उदर आहे. हा राजकारणासाठी थोडंसं काय कोणी बोललं असेल तर ते समजून घ्यावं लागतं असं. चला ठीक आहे बाबा, मला सांगा कोण व्हावं असं वाटतं? उभे राहा तुम्ही. काय म्हणजे आपला देश जो चालला आहे 60-70 वर्षाचा विकास आहे, नरेंद्र मोदी आहेत, राहुल गांधीचे काम तुम्ही पाहिलेलं आहे आणि राफेल आहे, एवढे सगळे प्रश्न काय म्हणजे कसा पाहिजे पंतप्रधान? नरेंद्र मोदीच सारखा पंतप्रधान पाहिजे का? त्यांना जो गाढा अनुभव अभ्यास आहे, दौरे वगैरे करून सगळं देशाचा सपोर्ट मिळवलेला आहे. पण एवढे दौरे बघा, त्यांच्या दौऱ्यावर किती करोड रुपये खर्च झाले? 6,000 करोड रुपये लोक म्हणतात खर्च. देशाचा फायदा आहे, त्याचा फायदा आहे देशाचा. फायदा देशाचा. मला हे सांगा की आता दहशतवादी हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण? आज दहशतवादी हल्ला झाला त्याला पाकिस्तान जबाबदार, पण आज संपूर्ण जगाने आपल्याला सपोर्ट केलेला आहे. संपूर्ण जगाने आपल्याला सपोर्ट केलेला आहे. पाकिस्तान एकाकी पडलेला आहे. पाकिस्तान एकाकी पडलाय. तुमचं नाव काय का बोलणार तुम्ही फक्त? अच्छा आहे, चला ठीक आहे. आता मला मनसेचा एक कार्यकर्ता कुठे? हा कुठे आहे? हा या. आता हे म्हणतात नरेंद्र मोदी होणार, ठीक आहे. काय म्हणजे मनसेची काय भूमिका? आधी मोदींना पाठिंबा दिला होता, आता कुठे आहात ते कळतच नाही. ओके, मुळात एक प्रश्न, तुम्ही या सभेला सगळ्या म्हणजे मीटिंगसाठी सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलवलं होतं का? कारण खासदार, आमदार, स्थानिक यांनी स्वतः इथे येऊन उत्तर देणं गरजेचं होतं. काय आहे, या देशाचे पंतप्रधानी त्यांची सवय आहे की ते मीडिया समोर चार चौघात कधीच जात नाहीत, उत्तर द्यायला कधीच जात नाही. यांनी जर एवढी कामं खरंच केलेली आहेत तर छाती टोकपणे इथे येऊन सांगणं गरजेचं होतं. आज सुतिकागृह डोंबिवलीचं आहे, गेले 6 ते 7 वर्ष सुतिकागृह बंद पडलेलं आहे. ही महापालिका सेना भाजपच्या ताब्यात आहे. एक बोलणार नाही, सेना बोलणार नाही, कारण हे दोघं युतीने राहतात. जेव्हा वेळ येईल तेव्हा भांडणाचं नाटक करतात. एकत्र येतात. चला ठीक आहे, चला ठीक आहे. तुमचं नाव काय? कुठल्या पक्षाचे तुम्ही? बिलकुल. हा बोल पट्ट्या. चल, कसा पंतप्रधान पाहिजे आपला आणि कोण चांगला? पंतप्रधान कोणी हो, आता युती सरकार सबका साथ आणि सबका विकासचा दावा करतात इतकी वर्ष, पण आज 27 गावाचा प्रश्न कुठे सोडवला यांनी? आणि दुसरा आणि एक महत्वाचं, हे अधिकृत साठी परवानग्या देत नाही आणि अनधिकृत म्हणून रजिस्ट्रेशन बंद करतात. म्हणजे आता नक्की चाललंय काय? आज आपले सरकार वेब पोर्टल हे खोलतात आणि डिजिटल इंडियाचा दावा करतात. आज मी स्वतः तक्रार करतो आपले सरकार वेब पोर्टलवर आणि 140 दिवस होतात पण त्या तक्रारीवर दखल घेतली जात नाही. पण 21 दिवसाचा कालावधी असतो त्या पोर्टलवर तक्रारीची दखल घेतली जात नाही. माझ्याकडे सबूत आहेत, सर्व रेकॉर्डिंग आहेत, सर्व फोटो सबूत मी दाखवू शकतो. आणि 2 वर्ष झाली मी अधिकृत बांधकामासाठी परवानगी मागतो यांच्याकडून. पण अनधिकृत सगळं उभं आहे. ते अनधिकृत आहे की नाही हे यांना आता कोणी सांगितलं? आधी यांनीच आमचे जे एक प्रश्न आहे माझा, अगदी थोडक्यात एक प्रश्न आहे माझा की आता हे 27 गावाचे रजिस्ट्रेशन यांनी बंद केलेत. याआधी यांनीच हे रजिस्ट्रेशन केलेले ना, अचानक कोणता साक्षात्कार झालाय ना? आता महेशजी मला सांगा, मी आता तुमच्याकडे येतो, व्यासपीठावर येतो. महेशजी मला सांगा की आपण रेल्वेवर चर्चा केली, आरोग्यावर चर्चा केली, हा 32 गावाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 27 गावाचा जो प्रश्न आहे तो का सुटत नाहीये? काय गोम आहे मला सांगा की कधी मंजुरी द्यायची कधी नाही द्यायची, काय होतंय? सत्ताधाऱ्यांकडून काय होतं नेमकं? मी येतो त्यामध्ये. 27 गावं हे कल्याण महापालिकेमध्ये आहे. महापालिकेमध्ये एवढ्या वर्ष असून देखील त्या 27 गावांमध्ये कसलाच विकास नाही. आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये जिथे लोक राहतात तिकडे विकास नाही, तर स्वाभाविक जे तिकडे स्थानिक कमिटी आहे त्यांना वाटलं की आमची तुम्ही स्वतंत्र नगरपालिका केला. तुम्ही कल्याण महापालिकेची निवडणूक पाहिली, त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आले, त्यांनी शिवसेनेची खो खो काढली. त्याच्यानंतर म्हणाले की आम्ही 6,500 कोटीचं पॅकेज कल्याण महापालिकेसाठी देऊ, 27 गावाची वेगळी नगरपालिका करू. आज 4.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अजून त्याचं काहीही झालेलं नाही. आणि एक मला मगाशी भाजप आणि शिवसेनेच्या संबंधावर भाजप आणि शिवसेनेच्या संबंधावर माझ्या सगळ्या शिवसेनेच्या मित्रांना सांगायचंय, देशाच्या पंतप्रधानपदी भाजप आली, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले
आधीच्या काळामध्ये वाकून येत होते बाळासाहेबांच्या पाया पडायला. तुम्ही पालघरची निवडणूक बघा, तुम्ही ठाण्याची महापालिका बघा, तुम्ही मुंबईची महापालिका बघा, तुम्ही कल्याणची महापालिका, कसं वागवलं तुम्हाला शिवसैनिकांनी. आणि आता तुम्हीच म्हणता वरतून, ऐकून घ्या बाळासाहेबांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला होता. आणि लक्षात ठेवा, त्याच्यामुळे हे तुम्ही बोलूच नका की 27 ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने पडलेला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. भाजपचं नावच घेऊ नका तुम्ही. बंद ठेवलंय ते फक्त मंगल प्रभात लोढा यांच्या पलावा सिटीचे घरे रिकामे आहेत, ते कुणी घेत नाहीये विकत. त्याच्यासाठी 27 गावातले जे छोटे मोठे व्यापार बिल्डर असतील गावातले, त्यांनी जी घरं बनवली आहेत त्यांची घराची रजिस्ट्रेशन बंद ठेवलेत फक्त पलावा सिटीची घरं विक्री होण्यासाठी. चला ठीक आहे, आता उत्तर द्या. तुम्ही पालकमंत्री आहात, चला खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, सरकार आहे, परत युती झाली, मध्ये काय शिव्या देत होता, पण हे 27 गावाच्या लोकांनी काय पाप केले? 27 गावातल्या लोकांच्या बद्दल आम्हाला आपुलकी आहे. 27 गावातल्या लोकांचा विकास आम्ही करणार आहोत. रजिस्ट्रेशन काय सुरू होत नाही? थांबा, एक मिनिट. 27 गावातला मागच्या 5 वर्षातला आमदार कुठल्या पक्षाचा होता यांना विचारा. 27 गावाचा विकास जो कुठला तो यांच्यामुळे कुठला. रमेश पाटील आमदार होते, रमेश पाटील 5 वर्ष आमदार होते, एकही काम केलं नाही. एका गावात लोडाला पलावाला आणणारा कोण याचा प्रश्न विचारला पाहिजे. मागच्या लोडाला आता उत्तर आहे का? हा, माननीय मुख्यमंत्री याला सर्व कोणी आणलं त्याचं उत्तर कोणाचा आमदार आहे, कोणी आणला काय, 5 वर्षापूर्वी कोणाचा आमदार होता? आता तुमचा आमदार काय आमदार होता? आता तुमचा आमच्या आमदारांनी तर कामं केली, कसली कामं केली? निवडणुकीत अमृत योजनेमध्ये आता मला उत्तर तर घेऊ द्या. दीपेशजी थांबा जरा, मला उत्तर तर घेऊ द्या. नाही थांबा, असं नाही, याच्यात वेळ नाही. 6,500 कोटी मंजूर केले किंवा इतर जे काही हे आकडेमोड करतात. 27 गावांचं सांगा पहिले, 27 गावांचं बोला. राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी काँग्रेस जेव्हा होते 3,500 कोटी दिले. आमच्या तुम्ही 27 गावाचं सांगा ना. 27 गावाचं काय झालं? 206 बसेस मिळाल्या, सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते मिळाले. 27 गावाचं सांगा पहिले. तुम्ही लोक 27 गावांचा प्रश्न विचारताय. 27 गावाचं सांगा ना. ठीक आहे, आता ते बोलतात 27 गावाचा तुमच्यावर जबाबदार आहे. लोढाला तुम्ही आणलं, तुमचा आमदार होता. 5 वर्ष आमदार कोणाचा होता? 5 वर्ष आमदार कोणाचा होता? 27 गावाला 5 वर्ष आमदार कोणाचा होता? त्यांच्या ज्या मागण्या त्या या चला सरकारने ठीक मान्य आहे, करायच्या. पण म्हात्रेजी त्यांचा आमदार जरी असला तरी सरकार तुमचं होतं, भाजपचं होतं, खासदार तुमचा होता. त्याच्यापूर्वीचा आमदार असेल तर 5 वर्षात 27 गावाचा प्रश्न सुटला पाहिजे होता. आता 4 वर्ष आमचा विकास झाला ना. 27 गावाला फुटबॉल ठीक आहे. नाही, आता मी वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करतो. मला हे सांगा की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये रोजगार निर्माण झालाय का गेल्या 5 वर्षात? किती लोकांना वाटतं? हात वरती करा. नाही झाला? नाही झालाय? रोजगार झालाय? हात कुठे वरती? खिशामध्ये हात नाही, वरती करायला सांगितलंय. मी सांगतो कुठे रोजगार तयार चला ठीक आहे, मला सांगा काय परिस्थिती आहे रोजगाराची? कल्याण ग्रामीण मध्ये कल्याण 27 गावांच्या विषयी मला बोलायचंय थोडंसं. 27 गावांमध्ये आता साहेबांनी सांगितलं की आम्ही लक्ष देऊ. रोजगार तर निर्माण झालेच नाहीयेत, पण 27 गावांमधली जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ज्याच्यावर हजारो लोक अवलंबून आहेत, 27 गावांमध्ये टीबी आणि एड्सचे पेशंट सगळ्यात जास्त आहेत. तर 27 गावांमधले ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ते बंद झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या ओपीडी सुद्धा बंद केलेल्या आहेत. यांना माहितीसाठी ठीक आहे, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, पण रोजगारासंदर्भात काय परिस्थिती आहे मला सांगा. रोजगार निर्माण झालाय? चला काय करतात मग इथले जे तरुण आहेत? काय करतात मला सांगा. इथले तरुण काय करतात? इथले जे पक्षाचे एखाद्या पक्षाचे अध्यक्ष सांगतात की तुम्ही भजी विका, वडे विका, किंवा इथले शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत यांनी पण जर त्यांच्या लोकांना फक्त शिववडा पाव इथपर्यंत मर्यादित ठेवलंय. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलेलं नाही. इतके वर्ष झाली डोंबिवली कल्याण महानगरपालिका पण आहे आणि मुंबई महानगरपालिका पण त्यांच्यामध्येच आहे, तरी पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी रोजगार. रिक्षा परमिट चालू करून दिलेले आहेत, मॉल चालू झालेले आहेत, डीमार्ट चालू झालेले. ह्याच्यामध्ये रिक्षा परमिट झालाय, डीमार्ट झालाय. हा, अगदी थोडक्यात. रिक्षा परमिट ज्या बेसवर मागेल त्याला परमिट अशी त्याच्यावर पाठीमागे कन्सेप्ट होती. तर मागेल त्याला घर देणार का? हे घर देणार का? मला हे सांगा. ठीक आहे, मात्रेजी मला सांगा की रोजगार निर्माण का होत नाहीये? इथे इंडस्ट्रीज येत नाहीये. तुम्हाला सांगतो, इथलं वडापाव विकायला तुम्ही पकोडा विकायला सांगता, पण डिग्री घेणारे लोकांना वडापाव विकायला लावत नाही. तुम्हाला सांगतो, अंबरनाथ MIDC
अंबरनाथ MIDC मध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जेवढ्या कंपन्या आल्या तेवढ्या गेल्या 25 वर्षामध्ये आल्या नव्हत्या. हे अंबरनाथ मध्ये राहतात त्यांना विचारा. अंबरनाथ MIDC मध्ये जेवढ्या आज कंपन्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत तेवढ्या कंपन्या गेल्या कधीच आल्या नव्हत्या. डोंबिवलीच्या MIDC मध्ये आपण रोजगाराचं काम केलं आहे. अहो अंबरनाथ MIDCचं विस्तारीकरण झालं, कंपन्या नवीन येतात म्हणून. अरे विस्तारीकरण झालं अंबरनाथ MIDCचं. 1200 हेक्टर आमच्या शासनाने जागा अक्वायर केलेली हे तुम्ही पण MIDC आता रोजगार अंबरनाथ MIDC मध्ये शिवसेनेच्या लोकसभेचा सगळ्यात जास्ती रोजगार अंबरनाथ MIDC मध्ये. रोजगार निर्माण झाला असं ते म्हणतात. ब्रेकनंतर ही चर्चा सुरू राहील. महाराष्ट्राला कळतं की नेमकं कल्याण लोकसभेमध्ये काय चाललंय, कार्यकर्ते काय बोलतात, प्रतिनिधी काय बोलतात. चर्चा सुरू राहणार आहे एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. राजकीय आखाडा कसा असेल याचं चित्र आपण पाहिलेलं, पण लोकांच्या मनात आणखी काय प्रश्न आहेत ही चर्चा मी या सेगमेंटमध्ये करणार आहे. अगदी थोडा वेळ आहे. मला हे सांगा की लोकसभा मतदारसंघ जो आहे जिथे तुम्ही राहता कसा असायला पाहिजे, गेल्या 5 वर्षात कसा दिसला तुम्हाला? ऐसा है कि मैं रामभाऊ कापसे से लेके डॉक्टर श्रीकांत शिंदे तक जितने भी सांसद हुए हैं सभी का कार्यकाल मैंने देखा और सबके साथ मैंने काम किया है. लेकिन इस समय आवश्यकता के अनुसार शिक्षित उम्मीदवार, शिक्षा के प्रति समर्पित उम्मीदवार और स्वास्थ्य के प्रति जागृत उम्मीदवार पूरे भारत में ऐसा सांसद हम लोगों ने अभी तक नहीं देखा है और हमको ऐसा ही सांसद चाहिए. ऐसा ही सांसद चाहिए. चला तुम्हाला काय वाटतं, कसा काय राहून गेलं जे करायचं राहील? आज कल्याण डोंबिवलीमध्ये ट्रॅफिकची समस्या बघा, तुम्ही पार्किंगची समस्या बघा आज. आणि हे सरकार फक्त जे आता करतंय, म्हणजे लोकसभेला युती केली आणि आमदारकीला वेगळी शेती करणारे हे सरकार आहे. इथले उद्योगधंदे गुजरातला पळवले, इथल्या लोकांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी आली, बिल्डर धार्जित सरकार आहे. म्हणून हे सरकार यावेळेला बदललंच पाहिजे. आणि मी तर बोलतो देशाचा नेता शरदचंद्र पवार सारखा पंतप्रधान झाला पाहिजे. कसं झालं तुमचं काम आणि इथून पुढे भविष्यात तुमच्या खासदारांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? अगदी थोडक्यात सांगेल. आज अनेक 50 वर्षाहून अधिक काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आहे आज देशामध्ये आहे. जास्त वेळ खूप कमी आहे. कसं तुम्ही लोक कल्याण, परंतु कल्याणच्या खासदारांविषयी बोलायचं झालं तर आजपर्यंत असा खासदार आम्ही असा खासदार मिळाला नाही शिवसेनेच्या आत तुम्ही. कसं दिसला, म्हणजे काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं? नाही, डेव्हलपमेंट म्हणाल तर स्मार्ट सिटीच्या नुसत्या घोषणा झाल्या, कागदावर त्या घोषणा आहेत, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट आजतागत सुरू झालेली नाही. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र असेल, उल्हासनगर अंबरनाथ हा सगळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग जर असेल तर येणारे लोंढे आणि त्यातून होणारी गर्दी आणि लोकांना प्रवासातनं जीव जाणारे लोकांचे हे सगळं जर बघितल्यानंतर खरं तर जनतेनेच आता ठरवायला पाहिजे की खासदारांचं काम, या सरकारचं काम आणि इथल्या राज्यमंत्र्यांचं, इथल्या आमदारांचं, इथल्या पालकमंत्र्यांचं काम खरोखर सुयोग्य आहे का? आणि जर त्याचं उत्तर खरं हेच आहे की ते सुयोग्य नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकार बदलणं, इथले उमेदवार बदलणं. सरकार चला ठीक आहे, सरकार तुम्हाला बदलायचं आहे, तुम्ही बोललात. पण दुसरा मला सांगा की कुठे राहता तुम्ही? कल्याण उभे राहू. काय करायला पाहिजे? हे सगळे चर्चेला आले. आणखी काय वेगळा प्रश्न सांगा? नाही, ऍक्च्युली आता शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये नेहमी आपल्याला 4.5 वर्ष झालेले आहेत की भांडणं बघायला मिळतात. आता वेळेवर या लोकांनी युती हे केली आहे, ती युती याच्याकरता केलेली आहे की यांनी जे मला ही सगळी चर्चा झाली, त्याला मला शो आता संपवायचा आहे. कल्याण कसं पाहिजे सांगा तुम्हाला? लोकसभा मतदारसंघ कसा पाहिजे? कल्याण चांगले रस्ते वगैरे पाहिजे, परत गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल देत त्याच्यामध्ये सुविधा. ठीक आहे, मी कार्यक्रमाची जी सांगताय समारोप जो आहे, जे खासदाराचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून करतो. जोगदनजी अगदी थोडक्यात बोला, मला संपवायचं. नाव घेऊन हे भाजप मोदी सरकार या सत्तेत आलेलं आहे. त्या छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा अजून त्यांनी कुठलाही उभारलेला नाही. ते फक्त एक जुमला म्हणूनच राहतंय. ठीक आहे, वेळ संपलेला आहे माझा. आणि 5 वर्षात जर तुम्हाला निवडून दिलं लोकांनी ते कसं बनवणार लोकसभा? सरकार आहे पत्री पूल. नाही थांबा, वेळ संपलेला माझा. बोला. कल्याण लोकसभेचा आणि या देशाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजे, तरच याचा विकास होईल. ठीक आहे, मी लोकसभेविषयी विचारलं नाही, माझा वेळ संपलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. कल्याणचा राजकीय आखाडा आणि कल्याण डेव्हलप झालंय नाही झालंय आरोप प्रत्यारोप तुम्ही ऐकलेले आहेत. महाराष्ट्राला कळलं की काय प्रश्न आहेत आणि खासदारांनी काय केलंय. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण 5 विधान झाला.